घरचे स्वयंपाकघर हे स्त्रीचे महत्त्वपूर्ण ठिकाण. हृदयाकडे जाणारा रस्ता हा पोटातून जातो असं म्हणत असताना नवनवीन पदार्थ करून आपल्या घरच्यांना खायला घालणं ही तिची हौस. पण हे झालंय घरातील चित्र. व्यावसायिक क्षेत्रात म्हणजेच हॉटेलिंग क्षेत्रात जर पाहिलं तर पुरुषांची मक्तेदारी दिसून येते. तेथेही स्त्रीचे स्थान निर्माण व्हावे याकरता कांचन फाउंडेशनच्या वतीने स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राची स्थापना जुहूगाव येथे करण्यात आली आहे, ज्याचे उद्घाटन जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत नवी मुंबई महिला व बालकल्याण समिती सभापती स्नेहा पालकर आणि उपसभापती शिल्पा मोरे तसेच माजी उपमहापौर अंजनी भोई यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. कंचन फाउंडेशनच्या माध्यमातून हा जो उपक्रम कांचन मॅडमनी राबवलेला आहे तो खूप चांगल्या प्रकारचा उपक्रम आहे की जेणेकरून महिलांना रोजगार प्राप्त होईल, की महिला या कोर्स शिकून स्वतःच्या पायावर उभं राहू शकतील आणि चांगल्या प्रकारे त्यांना फायदा होईल. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देणार आहेत, म्हणजे पाककला, वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस, केक्स वगैरे असे वेगवेगळे प्रकारचे कोर्सेस त्यांना देणार आहेत की जेणेकरून त्या म्हणजे कॅन्टीन्स, हॉटेल्स वगैरे चालू शकतील. व्यावसायिक क्षेत्राचा 5 वर्षांचा अनुभव असलेल्या कविता जिजो यांच्या अखत्यारीत येथे महिलांना सर्व प्रकारच्या डिशेस शिकवल्या जाणार आहेत, ज्यात पंजाबी, गुजराती, दक्षिण भारतीय तसेच पाश्चिमात्य डिशेसचाही समावेश आहे. 3 महिन्यांच्या या कोर्ससाठी अवघे 500 रुपये महिलांना भरावे लागणार आहेत, जे या महिलांसाठी रोजगाराची संधी निर्माण करून देऊ शकतं. ऑर्गेनाइजेशन एनजीओ हमने पिछले 3 साल से हम चला रहे हैं. हमारा मेन काम नवी मुंबई, तुर्बे, वाशी इस एरिया में हम करते हैं. बच्चों के लिए हम काफ़ी काम करते हैं, बच्चों का एजुकेशन, हेल्थ. और जब हम बच्चों के लिए काम कर रहे थे तो हमारे सामने एक चैलेंज आया. वो था कि जो बच्चों की मदर्स है उनका हेल्थ और उनका जो लाइवलीहुड है उनके लिए एक रोजगार बहुत ज़रूरी है, क्योंकि अगर घर में औरतों के हाथ में पैसे होते हैं तो वो पैसे वो बच्चों की भलाई में खर्च करती है, वो पैसे वो बच्चों के एजुकेशन में और बच्चों को अच्छी सेहत देने में खर्च करती हैं. तो उसी समस्या को सुलझाने के लिए हमने एक छोटा सा इनिशिएटिव लिया. एक पायलट प्रोजेक्ट हमने साल भर पहले किया था चाय शाय के नाम से सेक्टर 29 में, जहां हमारी 8 औरतों ने मिलके उनको ट्रेनिंग दी गई और वो मिलके कैंटीन चलाती है. 15 तरह की चाय बनाती हैं, 30 तरह के स्नैक्स बनाती है, लोगों के लिए मील्स बनाती है, खाना बनाती हैं. और उन्होंने पिछले 1 साल में अपने बच्चों का एजुकेशन, उनका पालन पोषण, उनका हेल्थ, रादर उन्होंने अपने पूरे घर का इकोसिस्टम एक लेवल ऊपर कर लिया. और हमारा ये मानना है कि अगर औरतों के हाथ में घर की फाइनेंशियल बागडोर आए, उनके हाथ में कुछ पैसे आए, तो न सिर्फ उनका परिवार, न सिर्फ उनके बच्चे, हमारा पूरा देश आगे बढ़ सकता है. महिलांचे कसब वाढवण्यासाठी मदतनीस ठरणाऱ्या या उपक्रमाबाबत महिलांनीही यावेळी आनंद व्यक्त केला. आम्ही कॅन्टीन चालवतो, त्यांच्यामुळे आम्हाला खूप जेवणाचा वगैरे एक्सपिरियन्स मिळालाय. घरी होते त्यावेळी त्यांना काहीच बाहेरची माहिती नव्हती. घर सोडल्यानंतर त्यांना कष्ट कसे करायचे आणि ग्रोथ काय असते हे त्यांना काहीच माहीत नव्हतं. पण इथे आल्यानंतर मॅडमनी त्यांना प्रत्येक वेळेस सपोर्ट केला, कधी पैशापासून, कधी मेंटली, कधी एक्स्ट्रा जे पण सपोर्ट केलं. नेहमी यांना सपोर्ट केलं, यांना सोबत घेऊन गेले. काय पण प्रॉब्लेम झाला तरी सोबतच असणार. मुलांच्या शिक्षणासाठी पण त्यांनी भरपूर काय केलंय आणि अजूनही ती करतच राहते. आणि आता पण जे खोललंय ट्रेनिंग सेंटर ते आमच्यासाठीच खोललंय आणि प्लस आमच्या थ्रू आणि जास्त जण जॉईन झाले तर आम्हालाही चांगलं आहे आणि मॅमसाठी पण भरपूर छान आहे. कॅमेरामन प्रणित कापसेसह जान कब्राल यांचा रिपोर्ट.